नमस्कार. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर सकाळी वाजलेले आहेत 6:30 होत आलेले, पण आमची घडी जरा 10-20 मिनटं पुढंच आहे. तर आत्ता बरोबर 6 वाजलेले आहेत आणि मी उठलेली आहे. कधी थंडी जास्त वाढते तर कमी होतीये आणि वेट लॉस करायचं म्हणलं की लवकर उठणं भागच आहे बघा. आपल्याला रविवार नाही काय नाही, सर्व एक दिवशी आपल्याला उठायचंच आहे. तर मला सकाळी उठलं तर सर्वात पहिला आरवच्या टिफिनसाठी टेन्शन असतं आणि सकाळ सकाळी थंडी इतकी आहे ना, आंघोळ वगैरे पण करू वाटत नाही. फक्त मी फ्रेश होत असते आणि मग नंतर ना आपलं जे आरवला टिफिन करायचा आहे तो मी त्याच्या मागं लागत असते. तर आता मी त्याच्यासाठी पाणी ठेवून दिलेलं आहे आरवला आणि मला कसं आहे ना, त्याला जाऊन सोडावं पण लागतं स्कूलला आता टिफिन वगैरे करून. त्यामुळे मला काही जमत नाही सकाळी उठल्यावर पटकन अशा सर्व गोष्टी करायला. तर ज्या गोष्टी आता लई गरजेच्या असतात त्याच गोष्टी मी करून त्याला पटकन देत असते. तर आता मी करत आहे मेथीचे पराठे. तर मेथी खूप दिवस झाले मी करून ठेवलेले, मेथी निवडून ठेवले, तर ती पिवळी झालेली. तर त्याचं पण म्हणलं आज काहीतरी मुहूर्त लागूनच द्यावं आणि आरवला काय उठू वाटत नव्हतं, कारण की पोरंसुद्धा कंटाळून जातात बघा आणि आपल्याला इथं उठू वाटत नाही. पोरांना काय उठू वाटणार आहे, त्याला सारखं जाऊन उठवावं लागतं मला, तेव्हा जाऊन तो उठवत असतो. तर त्याला मी आता उठून आलेले आहे. तर म्हणलं चला पटकन आता त्याच्यासाठी मेथीचे पराठे बनवत आहे मी आणि मस्त चीज टाकून बनवलं आहे त्याच्यासाठी मी, कारण की पोरांना जरासं असं वेगळं काय असलं की भारी वाटतं खायला आणि दोघं पण खातात बरं का, छोटा पण आणि मोठा पण, दोघंजणं खातात आवडीने आणि त्यांच्या मनासारखं. आणि जरासं कसं पोषण वगैरे असले ना, चांगल्या गोष्टी असल्या की पोरांना पण खाऊ वाटतात. तर मस्त असं बघू शकता मी चीज टाकून ना मस्त असं मिक्स केलेलं आहे आणि तेच मी आरवला दिलं. त्याबरोबर त्याला आज चिक्कू शेक बनवून दिला परत आरवला आज, कारण की त्याला पण ना सकाळी एनर्जी लागते. त्यामुळे मग तुम्हाला म्हणतो मम्मी मला बनवून देत जात जा. तर मी आली, इतकी थंडी वाजत होती, अख्खं तोंड माझं थंडगार पडलेलं. तर आल्यानंतर लगेच मी माझं मेथीचं पाणी पिऊन घेतलं आणि मेथीचं पाणी पिऊन झालं मग नंतर मी फ्रेश झाली. नंतर मी आमच्यासाठी सुद्धा पराठे बनवून घेतले. तर मी मस्त असा गुळाचा चाय आणि पराठा खाल्ला आहे. तो पण अर्धाच खाल्लेला होता मी आणि ते पण मी निवांत खात बसते मस्त. आणि मग ते खाऊन झाल्यानंतर ना खूप दिवसापासून म्हणजे आता हे डीमार्टवरनं आम्ही गुलाबजामुन आणलेले, त्याचा पाक उरलेला, तर त्याचं काय करावं म्हणून मग मी त्याचे मस्त असे बालुशाही बनवलेले आहेत. रेसिपी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओवर पूर्ण बघायला भेटेलच. त्यानंतर मग माझं जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर मी आता टेरिसवर आलेली आहे चाय वगैरे संध्याकाळचा पिऊन. टेरिसवर येऊन थोडा वेळ असं चक्कर मारल्या, फिरली मी थोडा उशीर, कारण की तेवढंच म्हणजे नाही का फिरलं की बरं वाटतं बघा मोकळा वातावरणामध्ये. तर आता मी त्याला पटकन अशी चक्कर मारून घेत आहे. तर माझं साधं सिंपलच रुटीन असतं, आपल्याला जास्त काही गडबड नाही आहे वेट कमी करायची, हळूहळू होत राहणार. फक्त आपण काय आहे ना, आता मी व्हिडिओ बनवत आहे तर मला असं म्हणजे नाही का कंटिन्यू असं सर्व गोष्टी लक्षात राहतात, हे करायचं ते करायचं, त्यामुळे मग ह्याच गोष्टी असतात बघा. तर आता मी पटकन अशी चालून घेतली, थोडीशी पळली. तर असं होता माझा आजचा दिवस. तर आजचं तुम्हाला साधं सिंपल रुटीन कसं वाटलं माझं, तर आज तसं झालेलं आहे थोडंफार, म्हणजे नाही का थोडं चुका होत आहेत सारखे सारखे, कारण की ती सवय नाही, त्यामुळे सवय व्हायला भरपूर वेळ लागतो. तर तसंच आहे. तर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा, आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तर भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय, टेक केअर, काळजी घ्या.